सर्व आम्ही त्या ठिकाणी बंद करणार आहोत। आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज। मुंबईतल्या पवई परिसरामध्ये काही मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलेला आहे। 25 ते 30 मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीला आलाय। मुलांना डांबून ठेवत आग लावून देण्याची धमकी देण्यात आल्याचं समजतंय। रोहित आर्य असं डांबून ठेवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। सध्याची जी अपडेट मिळतेय त्यानुसार पवई पोलिसांनी आरोपी रोहित आर्य याला अटक केल्याचं समजतंय। अटक केलेला आरोपी मानसिक रुग्ण आहे, मानसिकरित्या आजारी आहे अशी माहिती देखील मिळतेय। डांबून ठेवलेल्या मुलांची पोलिसांनी आता सुखरूप सुटका देखील केल्याची माहिती मिळतेय। मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला था, करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। चेतन, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? एका या व्यक्तीनं काही अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीला आलेला होता। एक व्हिडिओ त्यानं जारी केला, काही मागण्या त्यानं मांडल्याचं समजतंय। सगळा प्रकार नेमका काय आहे चेतन? निश्चितच अजिंक्य, ज्या प्रकारची माहिती समोर येत आहे की ऑडिशनसाठी काही मुलांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं, मात्र अशाच परिस्थितीचा फायदा घेत एका मनोरुग्णाने या मुलांना ओलीस ठेवलेलं होतं। जवळपास 20 मुलं होती ज्यांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या मनोरुग्णाने एक व्हिडिओही तयार केला ज्याच्यामध्ये या व्यक्तीचं नाव आहे ते रोहित आर्य असल्याचं समजून येते आणि 6 दिवसांपासून या ठिकाणी तो मुलांचं ऑडिशन घेत होता आणि मुलं जेवणासाठी नेहमी बाहेर पडायची, ती आज बाहेर का पडली नाही असा संशय पालकांना आला। त्यानंतर एकंदरीत हा प्रकार समोर आला की या पवईतल्या ठिकाणी या मनोरुग्णाने तब्बल 20 मुलांना ओलीस ठेवल्याचं माहिती समोर आली। या मनोरुग्णाला आपल्या संदर्भात काही माहिती द्यायची होती, काही प्रश्न उपस्थित करायचे होते आणि याच कारणास्तव त्याने एक स्वतःचा सेल्फी व्हिडिओही तयार केला। त्याचं म्हणणं होतं माझ्या प्रश्नांची काही उत्तरं मला हवी आहेत आणि त्यासाठी मी हा प्रकार केलेला आहे। मात्र अखेर साकीनाका पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले होते आणि या मुलांची आता सुखरूप सुटका झाली असून या मनोरुग्णास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आर्य स्टुडिओमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे। पण चेतन, काय नेमक्या मागण्या होत्या या व्यक्तीच्या? आणि हा व्यक्ती मानसिक आजारी असल्याचं देखील समजतंय आणि आता त्याला पोलिसांनी अटकही केल्याची माहिती मिळतेय। जी अल्पवयीन मुलं त्यांनी डांबून ठेवली होती त्यांची सुद्धा सुखरूप सुटका झाल्याचं समजतंय। पण 6 दिवसांपासून कशाचं ऑडिशन घेतलं जात होतं आणि काय नेमक्या या रोहित आर्यच्या मागण्या होत्या त्याबद्दलचा काही तपशील समजू शकलाय का? निश्चितच त्याचं म्हणणं नेमकं काय आहे आतापर्यंत समजलेलं नाहीये, मात्र काही आपले प्रश्न होते ज्याचा खुलासा आपल्याला करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र अत्यंत शिताफीने पोलिसांनी त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला, त्यावेळी पोलिसांना धक्का बसला। ते ज्यावेळी या स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी ओलीस ठेवलेलं होतं म्हणून त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी त्याने त्या ठिकाणी रॉकेलही शिंपडल्याची पोलिसांच्या नजरेस पडलं। मात्र या मनोरुग्णाच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण देऊ, त्याची चर्चा घडवून आणू असं आश्वासन करून पोलिसांनी या मोठ्या शिताफीने मुलांची सुटका करत या आरोपीला आता ताब्यात घेतलेला आहे। नेमका त्याचा कुणाशी वाद झालेला होता, नेमका कुणा संदर्भात त्याचा आक्षेप होता, कुणाकडून त्याला ही उत्तर हवी होती, या संदर्भात आता साकीनाका पोलीस आहेत ते अधिक तपास करत आहेत। पण चेतन, ही सगळी मुलं अल्पवयीन आहेत असं समजतंय आणि 6 दिवसांपूर्वी त्यांना बोलावण्यात आलं होतं अशी देखील माहिती मिळतेय। प्रत्यक्षदर्शींनी काही या संदर्भातली माहिती अजून दिली आहे का? काही खुलासा त्याबद्दलचा होऊ शकलाय का? प्राथमिक पोलीस तपासात तर काही गोष्टी समोर येतीलच, पण प्रत्यक्षदर्शींकडनं म्हणजे ज्यांना हा सगळा प्रकार सुरुवातीला समजला, ज्यांनी पोलिसांना याबाबत कळवलं, त्यांच्याकडनं काही माहिती मिळतेय का? निश्चितच गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी हे ऑडिशनचं काम सुरू होतं अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। जे पालक होते विद्यार्थ्यांना मुलांचे ज्यांना ओलीस ठेवलेला आहेत त्या अल्पवयीन मुलांना, त्यांच्या पालकांकडून जी माहिती समोर आली की रोज गेल्या 6 दिवसांपासून ऑडिशन
प्रक्रिया सुरू होती. दुपारी लंचसाठी मुलांना बाहेर सोडण्यात यायचं. आजही अशाच प्रकारे ऑडिशन असल्याची माहिती होती. मुंबई सहित वेगवेगळ्या नजीकच्या परिसरातून ही मुलं ऑडिशनसाठी आलेली होती. मात्र आज दुपारी ज्यावेळी जेवणासाठी मुलांना बाहेर सोडण्यात आलं नाही त्यावेळी पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलेला होता आणि तात्काळ मग साकीनाका पोलिसांना या संदर्भात माहिती देताच पोलीस पाचारण झालं होतं आणि एकंदरीत ज्यावेळी या मनोरुग्णाने एक सेल्फी व्हिडिओ जारी केला त्यानंतर खरा धक्कादायक प्रकार समोर आला की या मुलांना ओलीस ठेवल्याची खात्री पोलिसांना पटली. मात्र पोलिसांनी अतिशय चातुर्य दाखवत या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला आणि संवाद साधल्यानंतर त्याच्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचं आश्वासित केलं आणि त्यानंतर या मुलांची सुखरूप सुटका करत आता या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे नेमका हा प्रकार आता कोणत्या कारणातून घडलेला आहे याचा संपूर्ण प्रकार आहे तो तपासी अंती समोर येईलच. मात्र सुदैवाची बाब म्हणजे कुठल्याही मुलाला कुठल्याही प्रकारची हानी न करता आता पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका केलेली आहे. चेतन, शेवटचा प्रश्न विचारतो. मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पाठवला गेलेला होता असं समजतंय आणि एकूण नेमके किती मुलं तिथं होती, किती मुलांची सुटका केली गेलेली आहे, काही त्याचा आकडा समजू शकलाय का? आणि हे जे सुटका केली गेल्याचा सगळा प्रकार आहे हा नेमका कसा घडला, घटनाक्रम नेमका कसा होता, त्याबद्दलची काही प्राथमिक माहिती मिळतेय का? निश्चितच जवळपास 20 मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती पोलिसांना कळालेली होती आणि त्यानंतर ज्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले मोठा फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला होता आणि ज्या ठिकाणी म्हणजे पहिल्याच मजल्यावरती काचेच्या पलीकडे एकंदरीत ती मुलं सर्व दिसून येत होती. पोलिसांनी सुरुवातीला नम्रतेने या आरोपी सोबत संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू केली आणि नेमकं त्याला काय म्हणायचं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कुठलाही फोर्सफुली प्रवेश करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही कारण ज्यावेळी पोलिसांना कल्पना आली की सगळे अल्पवयीन मुलं आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यावेळी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरुवातीला सुरू केली त्यांनी आणि ज्यावेळी त्यांना प्रत्यक्ष प्रवेश मिळाला त्यावेळी आणखी एक धक्का बसला की या ठिकाणी रॉकेल शिडकावून ठेवलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी आरोपीने जर आरोपीला पकडण्यास घाई केली तर कुठेतरी मुलांच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच आरोपीचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं. त्याला आरोपीला कुठल्याही प्रकारची इजा आपण करणार नाही असा विश्वास पोलिसांनी पटवून दिला आणि त्यानंतर तब्बल 20 अल्पवयीन मुलांची सुटका पोलिसांनी या शिताफीने केलेली आहे आणि आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करत पोलिसांनी या आरोपीलाही ताब्यात घेतलेला आहे. परिणामी आता हा आरोपी खरंच मनोरुग्ण होता की यामागे काही वेगळा त्याचं इंटेन्शन होतं याचा आता अधिक उलगडा आहे तो पोलीस तपासात समोर येईल. ठीक आहे चेतन, असेच जोडलेले रहा आमच्या सोबत. आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला. RA स्टुडिओ नावाचा हा स्टुडिओ होता ज्या ठिकाणी या रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं या अल्पवयीन मुलांना ऑडिशनच्या नावाखाली बोलावून घेतलं. 6 दिवस ही ऑडिशन झाली आणि आजच्या दिवशी या मुलांना त्यानं ओलीस ठेवल्याचा सगळा प्रकार घडला आणि आत्ताची जी अपडेट मिळते त्यानुसार पोलिसांनी खरं तर या रोहित आर्यला अटक केलेली आहेच आणि जी अल्पवयीन मुलं होती ऑडिशनसाठी आलेली एकूण 20 मुलं होती असं समजतंय. त्या मुलांची सुखरूप सुटका देखील केलेली आहे. मोठा पोलीस फौजफाटा सध्या या सगळ्या पवई परिसरामध्ये ज्या ठिकाणी हे ओलीस नाट्य घडलं त्या ठिकाणी सध्या तैनात केल्याचं समजतंय. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजेच शीघ्र कृती दलाला सुद्धा पाचारण केलेलं होतं. ज्या शीघ्र कृती दलाचे जे जवान आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित देखील असल्याची माहिती मिळालेली होती. मात्र प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली त्यानुसार हा जो रोहित आर्य आहे यानं एक सेल्फी व्हिडिओ जारी केलेला होता आणि काही गोष्टी त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेल्या होत्या. त्याच्या मागण्या नेमक्या काय आहेत, त्यांनी जे प्रश्न विचारायचे आहेत असं म्हटलंय ते प्रश्न नेमके काय आहेत हे कळलेलं नाही. मात्र रोहित आर्य यानं जो व्हिडिओ जारी केलेला होता तो व्हिडिओ नेमका काय आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया. मैं रोहित आर्य, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है. मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है. लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए. ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है. ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है. लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ. अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर.
इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर. तर या रोहित आर्यचा हा सेल्फी व्हिडिओ आपण पाहिला. त्यानं काही गोष्टी यामध्ये बोलून दाखवलेल्या आहेत. आत्महत्या करण्याच्या ऐवजी मी हा पर्याय पत्करल्याचं रोहित आर्य म्हणतोय. पण या रोहित आर्यची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, हा नेमका मुंबईतला राहणार आहे का आणखी कुठला राहणार आहे, असे अनेक प्रश्न पोलीस तपास जेव्हा होईल त्यावेळेला निष्पन्न होतीलच. पण या व्यक्तीनं अनेक अल्पवयीन मुलांना ज्यांचं वय हे 15 वर्षांखालील असल्याचं समजतंय, त्यांना ऑडिशनच्या नावाखाली बोलावून घेतलेलं होतं. 6 दिवस तब्बल ही ऑडिशन चालली आणि यानंतर आज ज्या वेळेला या मुलांना जेवणासाठी म्हणून बाहेर पाठवलं गेलं नाही, त्यावेळेला ज्यावेळेला विचारणा झाली की नेमकं काय कारण आहे, या मुलांना बाहेर जेवण्यासाठी का पाठवलं गेलं नाही, त्यावेळेला एक व्हिडिओ या रोहित आर्यनं जारी केला आणि या व्हिडिओमधनं त्यांनी आपल्या या सगळ्या ज्या मागण्या आहेत किंवा त्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हा एक खूप विचार करून केलेला प्लॅन होता, नियोजित होता सगळा हा प्लॅन, असं स्वतः हा रोहित आर्य म्हणतोय आपल्या या व्हिडिओमध्ये. पण त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं अत्यंत हुशारीनं, अत्यंत चातुर्यानं या रोहित आर्य नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. डांबून ठेवलेल्या सर्व मुलांची अत्यंत सुखरूपपणे पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केल्याचं समजतंय. पण हे खूप मोठं पोलीस नाट्य मुंबईतल्या पवई परिसरामध्ये आज घडल्याचं पाहायला मिळालेलं आहे. या सगळ्या अनुषंगाने आता पोलीस नेमकी काय माहिती देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रत्यक्षदर्शींचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. मात्र ही एक मोठी घटना पोलीस नाट्याची मुंबईतल्या पवई परिसरामध्ये आज घडलेली आहे. ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवलं गेल्याचा हा प्रकार उघडकीला आलेला आहे. मात्र ओलीस ठेवलेल्या सगळ्या मुलांची अत्यंत सुखरूपपणे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केलेली आहे. आरोपी रोहित आर्य याला पोलिसांनी अटकही केलेली आहे आणि त्याच्या चौकशीमधनं नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. डांबून ठेवल्या गेलेल्या 20 मुलांची सुटका ही आता पोलिसांनी केलेली आहे. मात्र या रोहित आर्यनं हा सगळा प्रकार नेमका कशासाठी केला, काय नेमकी यामागची कारणं होती, हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आजच्या दिवशी अचानकपणे दुपारच्या वेळेला हे अपहरण नाट्य, हे पोलीस नाट्य मुंबईतल्या पवई परिसरात घडलेलं आहे. आणि याच संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं घेत राहणारच आहोत. प्रत्यक्षदर्शींशी सुद्धा आमचे प्रतिनिधी संवाद साधतायत. काय नेमकी त्यांच्याकडनं माहिती मिळते हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि याच अनुषंगानं ज्या काही अपडेट्स आपल्याला मिळतील त्या लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत आपण निश्चितपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करू.